साहेब चला तिकडे काढ तिकडे काढ तिकडे काढ तिकडे तिकडे साहेब प्लीज प्लीज तिकडे भाई ये खाली लिखा है, मैंने डिटेल तो डाल दिया, बाकी और कौन कौन है नाम नाम कृपा करू नका. अजूनही आम्हाला सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांना मंत्र्यांना विनंती आहे, कृपा करून आम्हाला भेट द्या. आमच्या काही आमदारांनी जिरवळ साहेबांनी गॅलरीतून उडी टाकायची का वेळ आली? आम्ही सत्ताधारी आहेत. आज आमचे जिरवळ साहेब ढसाढसा रडतायत. ही परिस्थिती का निर्माण झाली? याला कारणी कोण आहे? याचा खरं तर सरकारनं विचार केला पाहिजे. उद्या आचारसंहिता लागणार आहे आणि मग कधी तुम्ही या समाजाला न्याय देणार? या तरुणांना कधी नोकऱ्या देणार? बाकीच्यांच्या मात्र ओपनची भरती चालू आहे, पण आदिवासी समाजावरच का अन्याय होतोय? एक लक्षात ठेवा, आदिवासी समाज लढणार आहे. जिरवळ साहेबांसाठी आदिवासी समाज लढणार आहे, रडणार आहे. जिरवळ साहेबांचे जे अश्रू आहेत ते आमच्या आदिवासी समाजासाठी आहेत, आमच्या मुलांसाठी आहेत, आमच्या समाजासाठी आहेत. आम्ही लढवणारे लोक आहेत, आम्ही लढणारे लोक आहेत. त्यामुळे जे आज अश्रू साहेबांच्या डोळ्यात आहेत ते आमच्या समाजासाठी आहेत, आमच्या मुलांसाठी आहेत. एवढी फक्त दखल घ्यावी. आणि सरकार, आम्ही सत्ताधारी सगळे बसलेलो आहेत,
त्यामुळे या सरकारने आता तरी जागं व्हावं आणि पेसा भरती करावी अशी कळकळीची विनंती आहे. पुनश्च एकदा सांगतो, हिरवाळ साहेब रडणारे नाही, लढणारे आहेत. आदिवासी समाज लढवणार आहे. चला मागे. अन्याय होते. आज साहेब सत्ताधारी पक्षाचे असून सुद्धा आम्ही फक्त समाजासाठी लढतो. सर्व आमदार खासदार आम्ही पक्षभेद विसरून फक्त जातीसाठी आणि समाजासाठी लढतो. पुन्हा एकदा सांगतो, आमचा आदिवासी समाज हा लढणारा आहे, रडणारा नाही. जिरवाळ साहेबांच्या डोळ्यात जे अश्रू आले ते आमच्या मुलांसाठी आले, आमच्या समाजासाठी आले. आणि त्याच्यामुळे आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, आजच्या आज निर्णय व्हावा अशी आमची एक माफक अपेक्षा आहे. साहेबांना थोडे हे झालेलं आहे.